नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या भरती संबंधीची माहिती जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये आरोग्य विभाग संबंधित विविध पदांची पदभरती या विभागामार्फत घेतल्या जात आहे। याकरता महिला पुरुष दोघेही अर्ज करू शकणार आहे। ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। या पदासाठी कोणतीही परीक्षा किंवा कोणतीही फी द्यावी लागणार आहे। तुमची थेट निवड या पदांसाठी केल्या जाणार आहे। तेव्हा या पदांसाठी तुम्ही जर पात्र असाल तर नक्की प्रयत्न करू शकता। परंतु मित्रांनो, अर्ज करण्यापूर्वी या भरती संबंधीची संपूर्ण माहिती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही या पदांसाठी अर्ज इथे सादर करू शकाल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संबंधित पदाची माहिती, एकूण जागा, त्यासाठी मिळणारे वेतन, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया व अर्ज सादर करण्याबाबत संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। त्यामुळे कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदभरतीच्या जाहिरातीवर आलेलं राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान यांच्या मार्फत या 7 पदांकरता उमेदवाराची निवड थेट मुलाखतीद्वारे या ठिकाणी केल्या जाणार असून त्या पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यामध्ये अर्ज इथे मागवल्या जात आहे। तर टोटल 7 पदे या ठिकाणी भरल्या जात आहे आणि ही 7 पदे मित्रांनो आरोग्य विभाग संबंधित या ठिकाणी आहे। त्यामुळे आरोग्य विभागामध्ये एक सरकारी नोकरीची संधी तुम्हाला उपलब्ध होत आहे। तेव्हा तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता। खास करून महिला उमेदवारांनी नक्की इथे प्रयत्न करायचा आहे, कारण स्टाफ नर्स फिमेल आणि ऑक्झिलरी नर्स मिडवायफरी एएनएम या पदाच्या जास्तीत जास्त जागा, टोटल 44 जागा दोन्ही पदे मिळून या ठिकाणी भरल्या जात आहे। तेव्हा महिलांनी खास करून या पदासाठी अर्ज इथे सादर करायचा आहे। यामध्ये कॅटेगरी वाईज इथे वॅकन्सी दिलेली आहे। तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये असाल, ज्या पदासाठी पात्र असाल, त्या ठिकाणी अर्ज इथे सादर करू शकता। स्टाफ नर्स फिमेलसाठी 23 जागा, त्यानंतर एएनएम साठी 21 जागा, फार्मासिस्टसाठी 1 जागा, लॅब टेक्निशियनसाठी 9 जागा, एपिडेमिओलॉजिस्टसाठी 1 जागा, त्यानंतर पेडिट्रिशियनसाठी 1 जागा, तर मेडिकल ऑफिसरसाठी 19 जागा, अशा टोटल 75 वॅकन्सीसाठी ही पदभरती या ठिकाणी 7 पदांसाठी भरल्या जात आहे आणि त्या पदभरतीची जाहिरात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याच पदभरतीची माहिती आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। अर्ज भरण्याबाबतच्या काही सूचना आहेत, त्या सर्व सूचना वाचून तुम्हाला या पदासाठी अर्ज सादर करायचा आहे। त्यानंतर बघा, या पदांसाठी असणारी शिक्षण पात्रता, वयोमर्यादा आणि वेतनाबाबत माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे। स्टेप बाय स्टेप संपूर्ण पदासाठी असणारी शिक्षण पात्रता, त्यानंतर वेतन आणि वयोमर्यादा याबाबतची माहिती बघणार आहोत। तर बघा, मेडिकल ऑफिसर या पहिल्या पदासाठी ही पदभरती होत आहे। टोटल या पदाच्या 19 जागा भरल्या जात आहे। 18 ते 69 वर्षापर्यंत वयाची अट या ठिकाणी देण्यात आलेली आहे। शिक्षण पात्रता, तुमच्याकडे एमबीबीची डिग्री असेल, क्लिनिकल एक्सपिरियन्सचा तुमच्याकडे या ठिकाणी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट सेक्टरमधला अनुभव असेल, एमएनसी मध्ये तुमचं रजिस्ट्रेशन असेल, तर तुम्ही मेडिकल ऑफिसर पदासाठी अर्ज सादर करू शकता। पर विजिट तुम्हाला 2000 या ठिकाणी मिळणार आहे आणि जे मॅक्सिमम मंथली या ठिकाणी पे असणार आहे तो 30,000 रुपये या ठिकाणी असणार आहे। तर अशा प्रकारची ही पदभरती मेडिकल ऑफिसर या पदासाठी होत आहे। त्यानंतर पेडिट्रिशियन या दुसऱ्या पदासाठी ही रिक्रुटमेंट निघालेली आहे। या ठिकाणी पेडिट्रिशियन मध्ये तुम्ही एमडी झालेला असाल, डीसीबी किंवा डीएनबीचं व्हॅलिड रजिस्ट्रेशन तुमचं एमएमसी मध्ये या ठिकाणी असेल, तर तुम्ही या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता। 18 ते 69 वर्ष वयाची अट इथे देण्यात आलेली आहे। 1 जागा या पदाच्या भरल्या जात आहे। टोटल वेतन तुम्हाला 75,000 रुपये प्रति महिना या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर एपिडेमिओलॉजिस्ट या तिसऱ्या पदासाठी ही पदभरती या ठिकाणी होत आहे। या पदाची 1 जागा इथे भरल्या जात आहे। एमबीबीची पदवी तुमच्याकडे असेल, हेल्थ सायन्स मधून तुम्ही ग्रॅज्युएट असाल किंवा या ठिकाणी तुम्ही एमपीएच, एमएचए किंवा एमबीए हेल्थ केअर ॲडमिनिस्ट्रेशन मधून डिग्री उत्तीर्ण केलेला असाल, तर या तिसऱ्या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता। 18 ते 69 वर्षापर्यंत वयाची अट देण्यात आलेली आहे। 35,000 रुपये प्रति महिना वेतन तुम्हाला या पदासाठी असणार आहे। त्यानंतर स्टाफ नर्स फिमेल करता या 4थ्या पदासाठी ही पदभरती होत आहे। खास करून महिला उमेदवारांनी नक्की ते प्रयत्न करायचा आहे, कारण 23 जागा या पदाच्या या ठिकाणी भरल्या जात आहे आणि वेतन जो आहे तो 20,000 रुपये प्रति महिना असणार आहे आणि वयाची अट सुद्धा इथे बघू शकता 18 ते 64 वर्षापर्यंत या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर खास करून महिला उमेदवारांनी नक्की ते प्रयत्न करायचा आहे। शिक्षण पात्रता, तुम्ही 12वी उत्तीर्ण असाल, जेएनएम कोर्स केलेला असाल, बीएससी नर्सिंग तुमचं झालेलं असेल, एमएनसी मध्ये तुमचं रजिस्ट्रेशन असेल की आणि त्यासोबत गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंटचा अनुभव तुम्हाला कामाचा असेल, तर तुम्ही या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता। त्यानंतर लॅब टेक्निशियन या 5व्या पदासाठी ही पदभरती होते आणि या पदाच्या 9 जागा भरल्या जात आहेत। 17,000 रुपये प्रति महिना वेतन असणार आहे। 18 ते 64 वर्षापर्यंत वयाची अट इथे देण्यात आलेली आहे। तुमच्या ठिकाणी 12वी झालेलं असेल, प्लस तुमच्याकडे डिप्लोमा या ठिकाणी मेडिकल लॅबोरेटरी
मिलिटरी टेक्नॉलॉजीचा असेल आणि पॅरामेडिकल काउन्सिलमध्ये तुमचं रजिस्ट्रेशन असेल, त्याचसोबत गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंटचं या ठिकाणी अनुभव तुमच्याकडे लॅब टेक्निशियनचा असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. त्यानंतर फार्मासिस्ट या 6व्या पदासाठी ही पदभरती होत आहे. एक जागा या ठिकाणी या फार्मासिस्टची भरल्या जात आहे. ₹17,000 प्रतिमाह मानधन तुम्हाला असणार आहे. 18 ते 64 वर्षाची वयाची अट इथे देण्यात आलेली आहे. शिक्षण पात्रता काय लागणार आहे तर तुम्ही या ठिकाणी डी.फार्म केलेला असाल, बी.फार्म केलेला असाल, क्लिनिक किंवा प्रायव्हेट सेक्टरमधील या ठिकाणी तुमच्याकडे अनुभव असेल आणि महाराष्ट्र फार्मसी काउन्सिलमध्ये तुमचं रजिस्ट्रेशन असेल आणि गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंटमध्ये या ठिकाणी तुम्हाला फार्मसिस्टचा अनुभव असेल तर तुम्ही या 6व्या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. त्यानंतर ऑक्झिलरी नर्स मिडवायफरी एएनएम या शेवटच्या पदासाठी ही पदभरती होते आणि या पदासाठी बघू शकता 21 जागा इथे दिल्या गेलेल्या 21 जागेसाठी हे एएनएमचे पद इथे भरल्या जात आहे. जे कोणी या ठिकाणी एएनएम झालेलं असेल, एएनएमचा कोर्स केलेला असेल, त्या महिला उमेदवारांनी नक्की इथे प्रयत्न करायचा आहे. 10वी पास शिक्षण पात्रता, एएनएमचा कोर्स आणि एमएनसीमध्ये तुमचं रजिस्ट्रेशन असणे आवश्यक आहे. त्याचसोबत गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट किंवा लोकल गव्हर्नमेंटचं अनुभव तुम्हाला एएनएमचं असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज सादर करू शकता आणि या पदासाठी ₹18,000 प्रतिमाह मानधन या ठिकाणी दिल्या जात आहे. तर अशा प्रकारे प्रत्येक पदासाठी त्या पदानुसार शिक्षण पात्रता, वयाची अट आणि वेतनबाबत माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. या दिलेल्या पात्रतेनुसार तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता. तर या शिक्षण पात्रतेसोबतच या ठिकाणी अर्जासोबत तुम्हाला एम.एस.सी.आय.टी प्रमाणपत्र या ठिकाणी जोडणे आवश्यक आहे. तुमच्याकडे संगणक अर्हतेचे प्रमाणपत्र असेल तर. जे उमेदवार या ठिकाणी विवाहित असतील त्या उमेदवारांनी आपले लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र किंवा प्रमाणपत्र या ठिकाणी जोडणे आवश्यक आहे. त्याचसोबत उमेदवाराचा फोटो व स्वाक्षरी सुद्धा या ठिकाणी जोडणे आवश्यक आहे. त्यानंतर निवड प्रक्रिया कशा प्रकारची या ठिकाणी होणार आहे याची माहिती सुद्धा इथे देण्यात आलेली आहे. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या पदासाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा होणार नाही किंवा कोणतेही फिजिकल नाही. थेट गुणवत्तेच्या आधारे गुणांकन पद्धतीने तुमची निवड या पदासाठी या ठिकाणी होणार आहे. काही पदांसाठी थेट मुलाखत या ठिकाणी घेतल्या जाणार आहे. थेट मुलाखत घेऊन गुणांकन पद्धतीचा अवलंब करून तुमची निवड या पदासाठी होणार आहे. तर थेट मुलाखत कोणत्या पदासाठी होणार आहे तर या ठिकाणी बघू शकता वैद्यकीय अधिकारी, बालरोग तज्ञ, त्यानंतर एपिडेमियोलॉजिस्ट या पदासाठी थेट मुलाखत घेऊन या ठिकाणी निवड केल्या जाणार आहे. त्यानंतर जे काही उर्वरित पदे आहेत त्यांच्याकरिता फक्त या ठिकाणी गुणांकन पद्धतीने निवड केल्या जाणार आहे. यासाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा नाही किंवा कोणत्याही प्रकारची मुलाखत या ठिकाणी घेतल्या जाणार नाही. तुम्हाला मिळालेल्या शेवटच्या म्हणजे अंतिम वर्षाच्या गुणांच्या आधारे, त्यानंतर शैक्षणिक अर्हतेच्या आधारे आणि संबंधित पदाशी निगडीत असलेल्या अनुभवाच्या आधारे जे काही या ठिकाणी गुण पडणार आहेत त्याच्या आधारे तुमची निवड या पदासाठी या ठिकाणी केल्या जाणार आहे. तर अशा प्रकारे गुणांकन पद्धतीनुसार तुमची निवड या पदासाठी या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर अर्ज स्वीकारणे व मुलाखतीचे ठिकाण या ठिकाणी बघू शकता माहिती इथे देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी अर्ज पाठवण्याचा ॲड्रेस इथे देण्यात आलेला आहे आणि याच ठिकाणी तुमची मुलाखत घेतल्या जाणार आहे. तर मुलाखत या ठिकाणी बघू शकता कोणकोणत्या पदासाठी या ठिकाणी होणार आहे. तर अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, बालरोगतज्ञ, एपिडेमियोलॉजिस्ट या पदासाठी 20 मे 2026 बुधवारला या ठिकाणी मुलाखत घेतल्या जाणार आहे आणि त्याच दिवशी तुमची या ठिकाणी अर्ज स्वीकारल्या जाणार आहे या संबंधित दिलेल्या पदासाठी. त्यानंतर या ठिकाणी स्टाफ नर्स, महिला प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट आणि सहाय्यक परिचारिका, प्रसविका या 4 पदांसाठी या ठिकाणी अर्ज स्वीकारण्याचा कालावधी इथे देण्यात आलेला आहे. स्टाफ नर्स, महिला आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञसाठी 21/5/2026 ही तारीख असणार आहे. तर फार्मासिस्ट आणि सहाय्यक प्रसविकासाठी 22 मे 2026 ही तारीख या ठिकाणी अर्ज स्वीकारण्याची इथे देण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता या तारखा तुम्ही या ठिकाणी नोंद करून घ्या जेणेकरून तुम्हाला या दिलेल्या तारखेपर्यंत अर्ज या ठिकाणी पाठवता येणार आहे. त्यानंतर काही सर्वसाधारण सूचना आहे. संपूर्ण माहिती जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली किंवा तुम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन सुद्धा या संपूर्ण पदभरतीची माहिती या ठिकाणी घेऊ शकता किंवा जाहिरातीच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही या पदभरतीची माहिती या ठिकाणी घेऊ शकता. जाहिरातीची PDF तुम्हाला जर पाहिजे असेल आणि या अर्जाचा नमुना सुद्धा तुम्हाला जर पाहिजे असेल तर या ठिकाणी माझं टेलिग्राम ग्रुपचं चॅनल आहे. त्या टेलिग्राम ग्रुपला जॉइन करून तुम्ही या पदभरतीची जाहिरात किंवा हा अर्जाचा नमुना या ठिकाणी प्राप्त करू शकता. टेलिग्राम ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. तेव्हा लगेच टेलिग्राम ग्रुप तुम्ही या ठिकाणी जॉइन करून हा अर्ज आणि ही जाहिरात या ठिकाणी प्राप्त करू शकता. त्यानंतर बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला या अर्जासोबत कोणकोणती कागदपत्र या ठिकाणी जोडायचं आहे त्याचा तपशील सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो 75 वॅकन्सी करता 7 पदांसाठी ही पदभरती
कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या मार्फत आरोग्य विभागामध्ये या ठिकाणी भरल्या जात असून त्याची जाहिरात या विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याच पदभरतीची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बिल प्रेस करून घ्या. ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.